हाय, हॅलो, नमस्कार. प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मी प्राप्ती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे. तर आता माझी सगळी कामं वगैरे आवरली आहेत आणि मुले गेलेली आहेत थोडंसं खाली खेळायला. तर त्यांचे बाबाही त्यांच्यासोबत गेलेत, म्हणून मी थोडे वेळ बसलेली आहे. आत्ता चहा वगैरे झाला, दिवा वगैरे लावून झालं. तर आता करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर आज मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे. घरात जेवढं साहित्य त्यापासूनच बनवणार आहे. तर ती ही रेसिपी शेअर करेलच. कोशिंबीरही करणार होते, पण सध्या माझा थोडासा घसा खरखर करतोय आणि सर्दी झाल्यासारखं होते. सकाळीच गोळ्या वगैरे घेतल्या होत्या, थोडं म्हणजे जास्त व्हायच्या अगोदरच आपलं घेतलेलं बरं, त्यामुळं गोळ्या वगैरे घेतल्यात. पण परत नको व्हायला आणि संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळं मग कोशिंबीर वगैरे नको म्हणलं. आपलं काकडी वगैरे नुसतंच घेऊयात खायला. कारण कसं बिर्याणी वगैरे असेल, असं व्हेज बिर्याणी किंवा नॉनव्हेज असेल तर कोशिंबीर वगैरे छान लागते सोबत. पण आता काय करणार, कारण वातावरणच इतकं खराब आहे, त्यामुळं मी कोशिंबीर काही बनवणार नाही. पोरींनाही थोडंसं वाटते सर्दी होईल असं, त्यामुळं मग मी आज कोशिंबीर बनवणारच नाही आहे. तर नुसतं व्हेज बिर्याणी बनवते. कालच बनवायची होती, पण थोडंसं मध्येच काम आलं, त्यामुळं मग राहूनच गेलं. म्हणलं मग आज तरी बनवावं. तर चला मग बघूया कशी होती बिर्याणी. तर आता आले आहे मी किचनमध्ये आणि तांदूळ व्यवस्थित असे निवडून स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि कधीही तांदूळ 2-3 पाण्यानेच धुवून घ्यायचे. आणि इथं लवंगात 7-8 घेतलेत, काळी मिरी 7-8 घेतलेत, मोठी विलायची 2 घेतले फोडून, परत दालचिनी घेतले 3-4 तुकडे, आणि परत छोटी पण विलायची घेतली 2-3 घेतलेत, त्या पण अशा फोडूनच घेतलेत. आणि त्यानंतर आपले जिरे जे रोजच्या वापरत असतात ते जिरे, आणि इथं एकच माप तेल टाकलं आहे, कारण परत ही तेलाच वापरणार आहे, त्यामुळं मग आता फक्त थोडंसंच तेल टाकले. त्यानंतर लवंगा, काळी मिरे, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी आणि जिरे हे सगळं घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर इथं तेजपत्ता माझ्याकडे नव्हता, असेल तर तेही खूप छान लागतं, पण आता सध्या माझ्याकडे नव्हता म्हणून मी काय घातलेलं नाही. असेल तर तुम्ही घालू शकता. तर ते व्यवस्थित असं तळल्यानंतर जितकं लागेल तितकं पाणी आपण घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं तांदूळ कसं आहे त्याच्याप्रमाणे. मी इथं कोलमच घेतला होता आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की मग तांदूळ सगळं टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून कुकरचं झाकून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या फक्त काढून घ्यायच्या आहेत. तर शिट्ट्या सगळ्या झालेल्या, मी कुकर बंद केलेला होता आणि आता कुकर थंड झालेला आहे, हवा पण सगळी गेलेली आहे. तर भात बघू शकता किती मस्त असा झालेला आहे, मोकळा. पाणी जर व्यवस्थित टाकलं तर, जास्त नाही टाकलं तर भात छान होतो हो या पण तांदळाचा. आणि आता भात सगळा मी कुकरमधून एका परातीमध्ये घेतला आहे पूर्ण काढून. थोडा वेळ असंच काढून ठेवायचा, थंड होऊ द्यायचा, कारण छान होते बिर्याणी. आणि इथं मी शिमला मिरचीमधले सगळ्या बिया, टोमॅटोमधल्या सगळ्या बिया, 1 इंच आलं, लसूण, 7-8 लसणाच्या पाकळ्या, परत कांदा, 2 हिरव्या मिरच्या, फुलकोबी घेतले, चिरून धुवून घेतले, सगळं धुतलेलं आहे. आणि काकडी सॅलडसाठी घेतली, लगेच त्याचं साल वगैरे काढून घेतले. परत गाजरही घेतले, त्याचंही साल वगैरे सगळं काढलं आहे. आणि कढीपत्ता घेतला आहे तिथं. आणि हे हिरवे वाटाणे सोलून वगैरे अगोदरच घेतलेले आहेत. तर आणि हा आहे बिर्याणी मसाला. तर कुठलाही बिर्याणी मसाला घालू शकता, असं काय नाही. त्यानंतर मी लगेच कांदा वगैरे चिरून घेतला अशा प्रकारे. लांबकाच चिरायचा, छान वाटतो. तळूनही घातलं तरी छान लागतो, पण आमच्यात तळलेलं कोणाला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी काही घालत नाही. तर तळलेला पण कांदा छान लागतो, पण मुलींना आवडत नाही, त्यामुळं मग मी ते घालतच नाही. त्यानंतर कांदा, टोमॅटो असं चिरून घेतलं. आणि आलं पण थोडंसं वाटायला सोपं जातं, त्यामुळं मग थोडंसं बारीक कट करून घेतलं.
आणि लसूण आणि आलं पण साईडला काढून ठेवते, कारण मला हे सगळं ठेवायचं पण होतं, त्यामुळं लसूण काढून घेतला. इथं कढीपत्ता पण सोलून घेतला आणि बटाटे इकडं ठेवते आणि टोमॅटो वगैरे सगळं त्यामध्ये काढून घेते. तर इथं बघू शकता की सगळं टोमॅटो वगैरे काढून झालेलं आहे आणि मिरची अशा प्रकारेच घालायची. तुम्ही जास्तही घालू शकता. ही सपकच होती तरी पण म्हणलं, मला माहिती नव्हतं नेमकं कशी आहे, कारण त्याच दिवशी आणलेली होती, त्याच्यामुळे मला काय कळलीच नाही, आधी वापरलीच नव्हती. पण अशा सपकच असतात जास्त करून. तर 2च टाकलेल्या आहेत मी. त्यानंतर बटाटाही कट करून घेतला. त्यानंतर शिमला मिरची पण कट करून घेतली आणि कोथिंबीर राहिलेली मी नंतर घेतले, कारण विसरले ते मी कोथिंबीर घ्यायची. त्यामुळे मग मी नंतर, तशी पण नंतरच लागते कोथिंबीर, अगोदर काय लागत नाही. कोणाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर त्यानंतर मी गाजरही कट करून घेतलं, कारण एक गाजर मी बिर्याणीमध्ये टाकणार आहे आणि हे दुसरं गाजर आहे ते सॅलडसाठी ठेवणार आहे. आणि लगेच काकडी पण कट करून घेतली, कारण मग जेवताना खायला होईल म्हणून लगेचच कट करून ठेवून घेतली सगळी. अशा प्रकारे किती छान दिसते बघा. आणि आज मी दही टाकणार नव्हते, त्यामुळं म्हणलं मग लिंबू तरी टाकू, छान होईल नाही का, कारण सर्दी असल्यामुळे दही काय आज वापरणार नव्हते मी. दही टाकलं की अजून छान लागते बिर्याणी, पण जाऊ दे म्हणलं, लिंबूच टाकला. आणि इथं लसूण आणि अद्रक बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथं माझी सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या कट करून झालेत, लसूण अद्रक वाटून झालेलं आहे. तिकडं भातही थंड झाला आहे तो बऱ्यापैकी. आणि आता गॅस चालू करून कढई ठेवली मोठीवाली, कारण ह्याला थोडंसं मोठंच असेल की मग हलवण्यासाठी व्यवस्थित म्हणजे सोपं जातं, जास्त काय हे करायला लागत नाही. त्यामुळं मग ही कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2-3 माप तेल टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची जे वाटलेलं होतं ते टाकलं. व्यवस्थित असं लाल झालं होईपर्यंत परतवलं. त्यामध्ये कढीपत्ता टाकला. कढीपत्ता परतल्यानंतर लगेचच मी त्यामध्ये कांदा पण टाकला, जो लांब चिरला होता तो कांदा टाकला. थोडासा परतला. त्यानंतर मग हिरवी मिरची आणि टोमॅटो दोन्हीही टाकून घेतलं. आणि टोमॅटो हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यालाही थोडंसं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि हे व्हिडिओमध्ये मी फास्ट दाखवते, पण थोडा वेळ परतायचं, मग पुढची वस्तू टाकायचं. आणि टोमॅटो अशा प्रकारे मऊ करून घ्यायचं. आणि व्यवस्थित असं मऊ टोमॅटो झाला की मग त्यानंतर शिमला मिरची, गाजर, बटाटा, फुलकोबी हे सगळं जे होतं ना बाकीचं सगळं टाकून घ्यायचं, वटाणा वगैरे, आणि व्यवस्थित असं 1-2दा परतून घ्यायचं. आणि इथं गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. व्यवस्थित असं परतल्यानंतर त्यामध्ये लिंबूही पिळून घेतला आहे मी. आता लिंबू पिळल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, जितकं पाहिजे तितकं. त्यानंतर इथं लाल तिखट टाकलं आहे, तेही चवीनुसार. परत हळद 1 चमचा. आणि हा आहे बिर्याणी मसाला, जो दाखवला होता तो बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा. अख्खी 10 रुपयाची एक पूर्ण टाकलेली आहे मी पुडी. आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं, कारण सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजेत. अशाच नाही शिजणार, नाही तर मग जो मसाला टाकला आहे तो पूर्ण करपून जाईल. त्यासाठी थोडंसं पाणी हे टाकावंच लागतं. थोडंसं पाणी टाकून त्यावरती एक प्लेट झाकून दिलेली आहे मी. आणि एक 5 मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा शिजतात. त्यानंतर आत्ता टाकली कोथिंबीर मी. तर कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून जो भात आपण शिजवून ठेवलेला होता तो सगळा भात यामध्ये थोडा करून टाकून घ्यायचा आहे. आणि भात टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर इथं थोडा वेळ लागतो मिक्स करायला, पण व्यवस्थित असं जेवढं मिक्स करचा तेवढी छान होते बिर्याणी. नाहीतर मग मध्ये असा भात राहतो बघा राहिला थोडासा, तर तसा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर परत एकदा मी झाकणार आहे आणि एक 5 ते 10 मिनिट वाफ काढून घेणार आहे. आणि बघू शकता इथं झालेली आहे आपली बिर्याणी तयार. किती मस्तपैकी टेस्टला पण खूप छान झालेली.
पोरींना पण खूप आवडलेली. याच्यामध्ये बेडगी मसाला, बेडगी मिरची जी असते ना ते टाकलं तर कलरही लाल येतो आणि छान दिसते तशी पण. माझ्याकडे आता सध्या नव्हती त्यामुळं मग मी अशीच बनवले. रेडी आहे बिर्याणी खाण्यासाठी. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त झालेली व्हेज बिर्याणी. तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने, तर छान होईल. दही असतं तर आणखीन छान झाली असती, कारण सर्दी झाल्यामुळं मग मी काय आज दही वापरलंच नाही. दही जरी घातलं ना तर खूप छान होते अजून बिर्याणी. तर भांडे वगैरे घासायचे, आता खूप पसारा पडला होता किचनमध्ये, तो आवरला आणि आता भांडे घासायचे राहिले, तेवढे भांडे वगैरे घासून घेते. आणि उद्या श्रावणातला सोमवार आहे, तर त्यामुळं आता बघू, फरशी पण पुसायचा विचार चालला आहे, कारण उद्या उपवास असतो आणि फरशी वगैरे सगळंच म्हणलं की खूप त्रास होतो. त्यामुळं माझा विचार चालला आहे की आता भांडे घासून लगेच फरशी वगैरे पण पुसून ठेवावं, मग सकाळी फक्त झाडून काढलं तरी होऊन जाईल. कारण मग उद्याच फरशी वगैरे सगळंच पूजा, खूप लोड येतो.
चला मग भेटूया उद्याच अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काय पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. आणि तर चला तर मग मी व्हिडिओला इथंच एंड करते. तोपर्यंत बाय.